गाइस, वेलकम बॅक टू हाय गाइस, स्वागत आहे तुमच्या अजून एका आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. सो आजचा ब्लॉग काय तू जरा सांग. आजच्या कोपरगावमध्ये आमच्या इथे पालखी आहे गावदेवीची. आता आम्ही तिथे चाललोय. म्हणजे खूप मजा येणार आहे गाईस, थोडासा खूप मजा येणार आहे. तुम्ही ब्लॉग एंड पर्यंत बघा. आणि ब्लॉग लेट आलाय त्याचं रिझन हा आहे. लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असाल गेलेला गुजरातला. सो आता आलाय हा गुजरातवरनं. सो आमचा आणि मेनली काय रिसॉर्टचा प्लॅन पण कॅन्सल झालाय. म्हणजे होणार आहे रिसॉर्टचा प्लॅन, तो नेक्स्ट मंथ मध्ये डिले होतोय. तुम्ही सबस्क्राईब करत नाही म्हणून डिले होतोय. तर चला आता ब्लॉगला स्टार्ट करूया. आणि तू जरा नीट बोल. ठीक आहे, सॉरी. चला ब्लॉगला स्टार्ट करूया. थोडं छान छान पूर्ण रस्ता सजवलाय गाईस. पूर्ण रस्ता फुल एकदम मस्तपैकी सजवलाय. तर गाईज आता दिदी लोक चांगली रांगोळी बनवते इथे. तुम्ही बघू शकता की रांगोळी एक नंबर बनवतात. म्हणजे एकदम मेन रस्त्यावरची रांगोळी आहे. तुम्ही बघू शकता ही रांगोळी. दिदी लोक इथे बनवतात रांगोळी. मी तुला किती तास झाले रांगोळी बनवतात? तर आम्हाला 1.5 तास झाला. 1.5 तास. एक नंबर बनवली रांगोळी तरी पण. तर पालखी आता पोहोचलेली आहे. म्हणजे तिथे समोरच आहे पालखी, आम्हाला दिसतोय सगळ्यांना. आता तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल. आता आम्ही चाललो पालखीकडे. बघा तिथे वरती दिसते तुम्हाला, तिथे पालखी टच झाली. आमचा आउटफिट कसा वाटतोय? आमचा आउटफिट कसा वाटतोय तुम्हाला? काही साधा सुद्धा फुल सेक्सी लोंडा. हे शूज हे आता आवाज तर कमीच आहे ऐकायला. आता तुम्ही गाईज फक्त गर्दी बघा. गर्दी ड्रोन घेऊन मी त्यांना गर्दी दाखव. इथेचा पोपट झालाय. जो काका होता झेंडा त्याच्या होता तो गेला. आता हा त्याला हा शोधतोय. आवाज नीट येत नसतात काहीच, कारण जरा जास्तच आवाज येते. हे भेटतोय तो काका. काका कोणाचा आहे? तर गाईस हे बघू शकता ना इथे आता जशी इथे पालखी येईल ना तसं ते आता फुलाचं तिथून वरतून म्हणजे पडणार आता इथून वरतून. तुम्ही एन्जॉय करा, भारी मजा येणार. अजून खूप सारे म्हणजे बॉम्ब टाईप पण आणले ते लोकांनी. आता मस्त फोडले बघा, तुम्ही बघू शकता यांच्या हातात ते. आता फुटेल तेव्हा मजा येईल. तुम्ही एन्जॉय करा आणि आम्ही पण एन्जॉय करतो. आता तिथून निघालो आम्ही. जाम आता नाचून थकलो. तुम्ही सिनेमॅटिक बघितलात मस्त. आता जस्ट तिथून निघालो. आता मी डायरेक्ट चाललोय कुठे? गावदेवी चाललोय. तिथलं डेकोरेशन बघा, लाइटिंग बघायला मेन म्हणजे. कारण उद्या तर भरपूर गर्दी असणार आहे तिथे. उद्या पण तुम्ही बघा. उद्या तर अजून मजा येईल. उद्याच्या ब्लॉगला अजून पार्ट 2 येणार आहे काय? त्याचा पार्ट 2 येईलच. सो आता आम्ही डायरेक्ट गावदेवीतच भेटू जाऊन तुम्हाला. तर चला गावदेवीत जाऊया डायरेक्ट. सिनेमॅटिक तुम्ही तिथे बघा. काय बोलतोय? तर गाईस आता म्हणजे परवा उद्या हे हेला नाही रे. ओके सॉरी. गाईज उद्या इथे बघणार
उद्या ही जी तुम्हाला पूर्ण एक दिसते ना मग उद्याच आहे बाबा. हे सगळं हे शांत राहा रे गाईस. तुम्ही आता बघा आता ही जी तुम्हाला जागा दिसते ना एकदम साफ, उद्या बघा काय तिथे एवढी गर्दी ना तुम्हाला पाय ठेवायला येणार नाही. खचाखच भरलेलं असेल सगळं. दरवर्षीप्रमाणे तिथून लाईन चालू होते आणि आम्ही तिथपर्यंत दरवर्षी जाते. लाईनीत कधीच नाही लागत. आम्ही घुसतो. आम्ही उद्या तुम्हाला दाखवू ब्लॉग मध्ये, समजेल तुम्हाला आम्ही कोणत्या तरी गॅप मधून घुसतो आत येणार. पण उद्या जाम मजा येणार आहे. खूप एक्सायटेड आम्ही नेक्स्ट ब्लॉग साठी. खुर्च्या बघू शकता काय तुम्ही किती आता म्हणजे विचार- खुर्च्या म्हणजे भरपूर आहेत. सो उद्या म्हणजे 150-200 लोक तर जेव्हा जास्त हजार नको 500 पर्यंत हा लोकं 1000 येतात. बोलू शकतो. हजार कारण public. बाहेर- कारण की लोकं काय येतात. सगळे लोक येतात. मोठा गाव कारण ते इथे गाव दिवा, मुंब्रा, कल्याण खूप ठिकाणी लोक येतात. बाहेर- या देवीला आता खूप जण पालखी मानतात. तिथेच आहे, रोडलाच आहे. तो आता मी गावदेत आलो कारण उद्या नंतर पाया पडायला काहीच नाही भेटणार आहे. आता So आता पाया आम्ही पाया पडायला पण चाललोय. So जाऊया पाया पडायला. चला उद्या खूप मजा येणार guys. उद्या- आम्ही खूप एक्साइटेड आहेत. हा उद्या फुल आम्ही एक्साइटमेंट. आउटफिट पण जरा भारी घालणार आहे. जसं आहे थोडं अट्रॅक्टिव्ह. कुर्ता बिडता कुर्ता नाही घालायचा, आपल्याला शर्ट घालायचं आहे. So चला आता जाऊया डायरेक्ट दर्शन घेऊया आपण. दर्शन घेऊया कारण उद्या तर मला नाही वाटत करायला भेटणार आहे. हा दर्शन घ्यायला पण खूप लाईन उद्या ओटी भरायलाच एवढी गर्दी उद्या असेल ना गाईस. हा भरतो ओटी याला माहितीये गाईस. नाही माझी मम्मी भरते. नाही हा भरतो, हा जेंडर चेंज करू शकतो ना. काही कट होणार या गाईस, कट होणार. सो गाईस आजचा ब्लॉग इथेच संपवतोय आम्ही. सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्कीच हा ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा सॉरी. तर आता घरी चाललोय आम्ही. रात्री 10-10:30 वाजलेत. सो गाईस व्ह्यूज जास्त येतात पण सबस्क्राईब हा एक हे गाईस की व्ह्यूज तर चांगले येत आहेत पण सबस्क्राईब कोण करत नाही. तर आताच जाऊन सबस्क्राईब करा. Guys, मेहनत जाम लागते एडिट करायला, फोटोग्राफी करायला. सो आता उद्याचा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग असेल त्यासाठी पण रेडी राहा. तो खूप मस्त असणार आहे. आणि हा ब्लॉग फुल एक्साइटमेंट तिथे आमचे जास्त मूल्य म्हणजे आम्ही तिघं नाही दिसणार, आमच्या अजून मित्र हा, माझा आमचे भाऊ. मित्र येणार. सगळे लोक दिसणार आहेत गाईस. उद्या भरपूर मजा येईल. तर चला हाच ब्लॉग इथेच एंड करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ब्लॉग कसा वाटला लगेच जाऊन कमेंट मध्ये सांगा. आणि चला प्लीज कमेंट करा जरा. हा चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, सी यू सून.